तर इतर योजनांना या योजनांमुळे ब्रेक लागणार ही बातमी बाहेर येताच विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय। लाडकी बहीण योजनेमुळे शिवभोजन सारख्या योजना बंद करायला लागल्याचा टोला राऊतांनी हाणलाय। तर लाडकी बहीण योजना बहिणींसाठी नाही तर सत्तेसाठी होती अशा शब्दात बच्चू कडूंनी सरकारवर निशाणा साधलाय। विजय वडेट्टीवार आणि रोहिणी खडसे यांनी सुद्धा या मुद्द्यावरून सरकारचा समाचार घेतलाय। शिवभोजन थाळी ही आधीच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं श्रमिक, कष्टकरी, गोरगरीब जनता याच्यासाठी केली होती। पण सरकारला आता ते गोरगरिबांना अन्न पुरवणं परवडत नाही, कारण त्यांना राजकारणात त्याचा उपयोग नाही आहे। पण ठीक आहे, भुजबळ साहेबांनी हा विषय मांडलाय, आम्ही त्यांच्या मागे उभे राहू। चला, मागच्या वेळी तर 125 कोटी खर्च केले। देणं काय म्हणतात ते देणं कुसळाचं आणि जाहिरात मुसळायची आहे सगळी। त्यात अधिक बोललो तर मला पुन्हा एवढं विकृत सगळं चाललेलं आहे की त्यावर आपल्याला बोलता येत नाही। पण एक सांगतो, जाहिराती देऊन लाडक्या बहिणींना पुन्हा दिशाभूल करायचं जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी हा एक नवा फंडा हे जाहिरातीच्या माध्यमातून आणू इच्छित आहे। तुम्ही निकष न पाडता जेव्हा पैसे त्यांच्या खात्यात टाकले आणि आता तुम्ही सांगता त्या पात्र नाही आहे, मग पैसे द्याच्या अगोदर पात्र ठरवायचं का दिल्यानंतर पात्र ठरवायचं हा पुन्हा प्रश्न आहे। म्हणजे हा व्यवस्थित क्राईम आहे, व्यवस्थित गुन्हा केलेला आहे सरकारनं। आणि आता त्याच्यातून पुन्हा बजेट आता बजेटमधला येणारा सगळा अडचणीचा विषय हाती घेऊन आता लाखो आमच्या बहिणींना त्याच्यातून बाहेर काढेल, मतं घेऊन घेतले आणि आता पैसे पण बंद करणार। लाडक्या बहीण योजनेवरती मतं घेण्याचं काम केलं, अनेक महिलांना प्रलोभनं दिली, त्या प्रलोभनातनं महिलांनी त्यांना मतं दिली आणि मतदान करून एवढं मोठं मताधिक्याने त्यांच्या जागा निवडून आल्या। आता आज एक मी पेपरमध्ये बघितलं असेल तर त्या लाडक्या बहिणी ज्या त्यावेळेस लाडक्या होत्या त्या आता सावत्र झाल्या, त्यांची आता चौकशी करणं सुरू केलेलं आहे की जर त्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल, 2 एकराच्या वरती त्यांचं जमीन असेल, त्यांच्या उत्पन्नाचे दाखले बघितले जात आहेत आणि त्यांच्यावरती जर त्यांनी तो पैसा परत केला नाही तर गुन्हे नोंद करणार आहेत।